कोल्हापूरवर यावर्षीही महापुराचं संकट घोंगावतंय। पंचगंगा नदीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यामुळे नागरिकांचं स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे। पाऊस मात्र जर असाच वाढत राहिला तर महापुराचा धोका उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे। दोन 2019 आणि 2021 मध्ये महापुराचा फटका बसलेलं कोल्हापूर याही वर्षी महापुराच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे। कोल्हापुरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचलंय। पंचगंगा नदीनेही 2 दिवसांपूर्वीच तिचं पात्र सोडलंय, त्यामुळे आता कोल्हापूर शहराच्या दिशेने पाण्याची वाटचाल सुरू झाली आहे। पंचगंगेसह जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांना पूर आलाय, तसंच 82हून अधिक बंधारेही पाण्याखाली गेलेत। पुरामुळे अनेक मार्गांवर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय। कोल्हापुरात सगळ्यात जास्त पाऊस हा धरण क्षेत्रात होतोय। गेल्या 24 तासात राधानगरी धरण परिसरात 211 मिलीमीटर पाऊस झालाय, तर भुदरगड तालुक्यात 328 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सततच्या पावसामुळे धरणं भरू लागली आहेत, परिणामी नद्यांची पाणी पातळी वाढली आहे, आता त्या इशारा पातळीकडे वाहत आहेत। त्यामुळे प्रशासनानं आता नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर सुरू केलंय। साधारण किती लोक इतर राहत होते आणि किती जणांचं स्थलांतर होते? कालपासून आम्ही इथं जरा सर्वे करून सांगितलं, सर्वांना सूचना म्हणून कालपासून अलर्टच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। साधारण आज रोजी 37 झोपडपट्ट्या असल्याचे इथं दिसून येते। त्या 37 झोपडपट्टी स्थळांमध्ये साधारण 100 लोकसंख्या असू शकते। आज रोजी जास्तीत जास्त आतापर्यंत 32 शिफ्ट झालेले आहेत। खरं तर महानगरपालिकेने किती अशी निवारा शेड उभा केलेले आहेत आणि त्या ठिकाणी नागरिकांची व्यवस्था होते? महानगरपालिकेची निवारा शेड आहेत ती अधिकृत तयार केलेली आहे। ती नागरी वस्ती महानगरपालिकेच्या एरियामधली नागरी निवारणासाठी आहे। दरम्यान संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनही सज्ज झालंय। पूरस्थितीसाठी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत। मात्र पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर कोल्हापूरची स्थिती बिकट होण्याची भीती आहे। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।